नमस्कार. आज मी पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातले अंतू बर्वा या वल्लीचं अभिवाचन करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आशा आहे. अंतू बर्वा, लेखक पु ल देशपांडे. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. देवाने या माणसांची एक निराळीच घडण केलेली आहे. त्यांच्यात रत्नागिरीचे लाल चिऱ्याचे, नारळा फणसाचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहे. रत्नागिरीच्या शीतातच ही भुतावळ लपलेली आहे. अंतू बर्वा हा याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कोणी अंतू असं एकेरी म्हणावं असं त्याचं वय नव्हे. मी 12-14 वर्षापूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्यावेळेस त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोकट्या झालेला होता. आता अण्णू गोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नागिरीचा अण्णू गोकटे वकील हा कित्येक वर्ष ओळीने म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पडत आलेला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा जरी पडला तरी सुद्धा पोहऱ्याचा अण्णू झाला काय नाही असं म्हणून अंतू ओरडतो. समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही, परंतु उल्लेख मात्र सहसा एकेच. किंबहुना कोकणातली मंडळी एकूणच एकवचन. पण अंतूला संबोधन अंतू शेठ हे आहे. या चितपावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून पापच असं घडलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला अंतूने बंदरावरती कसलं तरी दुकान काढलं होतं. ते केव्हाच बुडालं, पण अंतू शेठ व्हायला हे कारण पुरेसं होतं. त्यानंतर मात्र अंतूने पोट्या पाण्याचा काही उद्योग केल्याचं काही कोणाच्या स्मरणात नाही. 2 वेळेच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. एक नारळीची 5-25, पोफळीची 10-12 आणि काही रातांबीची अशी झाडं आहे. 2-5 हापूस आंब्याची झाडं आहेत. कुठे फणस, कुठे चिंच उभी आहे. वाड वडिलार्जित घराण्याच्या वाटणीत एक पडवी आणि एक खोली त्याच्या वाट्याला आलेली आहे. विहिरीवरती वहिवाटीचा हक्क आहे. या सगळ्याच्या आधारावरती अंतुशेठ उभे आहेत. त्यांची आणि माझी पहिली ओळख ही बापू हेगिस्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून आपल्या अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतुशेठनी तडक प्रश्न केला होता. वकील साहेबांचे जावई ना? हो हो. अहो झटक्यात ओळखले मी. बसा बसा बसा. हो अहो बापू, जावई बापूला चहा मागवा. एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हेच मला कळेना. पण अंतुशेठने शेवटी खुलासा केला. तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. हो हो ठीक आहे. केव्हा आलात पुण्याहून? हा काय परवाच आलो. बरोबर दिवाळा सण असतील. अहो मागा चांगली फोर्ड गाडी सासऱ्याकडे. अहो तुमचे दोस्त तुम्हीच मागा. वा पुण्याचे ना तुम्ही. अहो बोलण्यात ऐकणार का आम्हाला? काय म्हण मुक्काम आहे की आपली फ्लाइंग विजिट? निघीन आता 2-3 दिवसांनी. उत्तम. अहो थोडक्यात गोडी असते. त्या साड्यावरच्या कपोस्कर वकिलाच्या जावयासारखं करू नका. अहो त्याने 6 महिने तळ ठोकला. शेवटी कपोस्कर वकिलान 1 दिवस खळे सारवयच लावले त्यास. अहो जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं आहे? हो हो बरोबर आहे. बापू शेठ अहो ओळखलत की नाही? आमच्या वकिलांचे जावई. आम्ही दोघे त्यांचेच पक्षकार. हो. हेगिस्ट्यांनी मला नमस्कार वगैरे केला. काय चहा घेता? नको फार उकडते नको. मी म्हटलं अहो रत्नागिरी सुकडायचे हे म्हणजे गोठ्यात निघणाऱ्या बैलाच्या मोताची घाण येते म्हणून भागेल काय? शेवटचा काय वरच्या पट्टीत उडवीत अंतुशेठ म्हणाले. अहो रत्नागिरी थंडवा असती तर शिमला नसते का म्हटले आमच्या गावास. पण उकाड्याच्या तुमच्या साड्यावर अधिक त्रास. हो अहो दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांगणी या थेट आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. आमची पोफळीची बाग म्हणजे एअर कंडिशन. हो मनमुराद असत अंतुशेठ म्हणाले. वर आमचा कंट्री मिनर हो जावई बापू. हेही ठेवून दिलं. बापू शेठ पाहुणे लेखक आहेत. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली. फार बोलू नका नाही तर तुमच्यावरती सुद्धा लिहितील एखादा फार्मास फारसा.
अंतू शेठ बरव्यापर्यंत माझी कीर्ती पोचल्याचं ऐकून झालेला आनंद बापू शेठ हेगिष्ट्याच्या प्रश्नांनी मावळला. मला नीट न्याहाळीत बापू शेठ म्हणाले, नाही काय करतात? अहो काय करतात म्हणजे? अहो खोळे की काय तुम्ही हेगिष्टे? अहो ती रद्दी काढा. अहो 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. अहो सिनेमात असतात. म्हणता काय? हेगिष्टे माझ्याकडे आजीम्या ब्रह्म पाहिले असा चेहरा करून पाहत म्हणाले, काय हो जावई बापू, एक विचारू काय? मिश्किल प्रश्नांची नांदी चेहऱ्यावरती दिसतच होती. हो विचारा की. नाही एक सिनेमा काढला की काय मिळते हो तुम्हाला? मी काही कोकणात प्रथमच आलेलो नव्हतो, त्यामुळे या प्रश्नाला मी चांगलाच सरावलेलो होतो. हो ते सिनेमावरती अवलंबून असतं. नाही पण आम्ही असं वाचलंय की 1-1.5 लाख रुपये मिळतात म्हणे. छे हो, मराठी सिनेमात कुठले एवढे? समजा 5 पूज्य पडत नसली तरी 3 पूज्य पडत असतीलच. पडतात कधी कधी बुडतात. हो ते चालायचंय. हो धंदा म्हटलं की चढणंही आलं आणि बुडणंही आलं. आणखीन एक विचारू काय? म्हणजे रागवणार नसाल तर. हो छे हो, रागवायचे काय तर? नाही सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही जे काही वाचतो हे खरं असतं का आपल्या गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं? हो हे जे काय म्हणजे मी उगीच वेळ पांघरलं. वाचतात हो जावई बापू. अहो कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल. अहो हे जे काय म्हणजे तर्जनी नासिका न्याय यातला प्रकार म्हणतात ते. हो आता हा तर्जनी नासिका न्याय हा काही माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतू शेटनी आपली तर्जनी नागपुडीला लावी साभिनय खुलासा करून दाखवला. तेवढ्यात हेगिष्ट्यांनी मागवलेला चहा आला. घ्या. अंतू शेटनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोऱ्याला एकदम रत्नागिरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या असे म्हणत जाता जाता चहाच्या रंगावरती शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर फुर करून फुंकरायला सुरुवात केली. वास्तविक त्या पोऱ्याला चहात दूध कमी आहे हे सरळ सांगता आलं असतं, पण अंतू शेठच काय त्या साड्या आळीचं बोलणंच तिरकं. अंतू शेठचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमूनही घेतलं. 1-2दा गंजीफा शिकण्याचा प्रयत्नही केला आणि त्या साठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतू शेठ आणि त्यांचे सांगाती त्यांचं जीवनविषयक अछाट तत्वज्ञान मी सुद्धा खूप ऐकलं. त्यांची विशिष्ट परिभाषा मला तिथे कळली. खांद्यावरती पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वाहन, एका हातात दांडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन रे गोविंद भट अरे टाकतोस काय रे 2 डाव, किंवा परांज प्यार अरे जागायस की झाला तुझा अजगर, अशा आरोळ्या मारीत पत्त्यातले भिडू गोळा करणाऱ्या त्या मंडळीत मीही भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पानं टाकून जावई बापू अहो म्हणा बरं एखादा मालक कंस रे गडबोल्या कुठ रे थोडा तबला पाहुण्याबरोबर खातू शेठ अहो उघडा तुमचा खोका. असल्या फरमाईशी नंतर मी सुद्धा आवाज साफ वगैरे करून घेत असे. नरड्यात मजा आहे हा तुमच्या. हो ही दाद इथेच मिळायची. 1-2 वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडत असे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचं कळायचं. दामू काका कुठे दिसले नाहीत अंतू शेठ. कोण? दामूने ना, तो चैनीत आहे. वरती रंबा त्याच्या टकलावर तेल थापते, उर्वशी पंख्यानं वारा घालते म्हणतात. म्हणजे काय वाघाचे पंजे. दामू नेण्याची झाली हो बदली रत्नागिरीहून असं म्हणून अंतू शेठनी आकाशाकडे बोट दाखवलं. अरे अरे अहो कळलंच नाही मला. अहो कळणार कसं? अहो दामू नेण्यात चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहे? केसरीत आला होता आपला गृह्य संस्कार. मन मिळावू, प्रेमळ आणि धर्मपरायण होते वगैरे वगैरे. अहो छापणारे काय द्याल ते छापतील. अहो दामू नेला कसला प्रेमळ. ताटीवरती आडवा पडला होता तरी सुद्धा कपाळावरची आटी तशीच. एके दिवशी रात्री उकडतय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथे संपलेला आढळला पहाटे. बाकी पुण्यवान माणूस. हो गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठ लोकी. रत्नागिरीस 2 पालख्या निघाल्या त्या दिवशी.
एक विठोबाची आणि दुसरी दामून येण्याची. आषाढात तो गेला नि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजपेने सीमोल्लंघन केलं नी अवघ्या देहाचे सोने झाले. इजा झाला विजा झाला, आता तिच्याची वाट पाहतोय. मिश्किलपणाने खांदा उडवीत अंतुशेठ म्हणाले. 5 फुटांच्या आत बाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमीचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावरती तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघावर पंचा, पायात कोकणी वाहणा, दातांची आधी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीव लावत बोलण्याची खोड, आणि ह्या सगळ्या साधा सकट वजन सुमारे 100 पाऊंड. ह्या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टीत एक गोष्ट मात्र ताजी होती, आणि ती म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावरती पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंश परंपरागत तैलबुद्धी. अंतुशेठच नाही तर त्या आडीतले त्या वयाचे सारेच नमुने कमी अधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला फुरशासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही, मरणाचं सुतक नाही, गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही, आणि खाण्यात चवीपेक्षा उदरंभरणं हाच स्वच्छ हेतू. आयुष्याची सारवट गाडी कधी वंगण नाही म्हणून कुरकुरलीही नाही आणि आहे म्हणून वेगाने पळालीही नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखीच, सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थाम्याच्या पिठाच्या दुधाची वाटी, त्याच्या घरी दुधाचं पीठ झालं. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्याच्यातल्या खोबऱ्याहून करवंटीची सलगी अधिक. उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थिएटरात एकच प्याला घेऊन आली होती. संच आपला जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटलांची चित्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतुशेठची मूर्ती दिसली. अंतुशेठ फरकातवाला मॅनेजरशी चर्चा करत होते. काय कशी काय गर्दी? हा ठीक आहे. प्लॅन तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात? छे अहो छे म्हणून झिड करताय काय पाल थिडकल्यासारखी? पहिला अंक ऐकला मी इथूनच. तुमच्या सिंधूच्या पार्ट्यात काही दम दिसत नाही मला. अहो लागी हृदय हुर म्हणजे अगदी पिचकावणी म्हणल्यानी. अहो बालगंधर्वांचं ऐकलं होतं का? नेहमीप्रमाणे शेवटचा काय उडवीत अंतुशेठ म्हणाले. आता मॅनेजरही जरा उखडलेच. आग्रह नाही आमचं नाटक बाला या असा. अहो गावात आग्रहाचे बोर्ड टांगले आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षर देऊन हिंडत होते तुमचे बँडवाले. अहो एवी तेवी रिकाम्या खुर्चीस नाटक दाखवायचे. 4 आण्यात जमवा. 4 आण्यात बघायला तो काय डोंबराचा खेळ आहे का? अहो तो बरा आधी तो खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. अहो पुढचं कशी त्या तेजूपदाला जमलं फक्त तर थाळी 4 आणे जास्त टाकीन. बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर आणखी उखडला. तेवढ्यात अंतुशेठची माझ्याकडे नजर वळली. नमस्कार हो जावई बापू. काय कसा काय जमलाय एकच प्याला? ठीक आहे. फुकट पासत वाटत तुम्ही. बाकी तुम्ही त्यातलेच एक नावी दुसऱ्या नावाच्या दाढीचे पैसे घेत नाहीत म्हणतात. नाही हो तिकीट आहे हे पहा. अहो मग ठीक आहे म्हणून गुळमुळीत उत्तर कशाला दिलं? अहो दमड्या मोजल्या ना तुम्ही. अहो तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला. अहो सिंधूचा पार्टी कसला? बाई आहे ती काम करणारी. अहो सांगता काय? अहो कसला तो आवाज नि कसला ते दिसणं. अहो मनात आली तर कडेवर घेईल सिंधू करायला. अहो सिंधू कसली? सिंधू दुर्ग मालवणचा. हो पाहिलं वाटतं तुम्ही नाटक? उगीच जरा त्या कोपऱ्यातली 2 झाप बाजूला करून पाहिलं घटकाभर. छे अहो यांच्यापेक्षा ते दशावतारी बरे. काहीही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतुशेठ निघून गेले. बाकी अशा दिवस रात्र पिंक टाकीतच त्यांचं आयुष्य गेलं. अंतुशेठची माझी आता इतक्या वर्षांची ओळख, परंतु त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसं कधीच काही कळलं नाही. त्यांच्याच आड्यातल्या आणण्या साण्यानी एकदाच फक्त माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतुशेठच्या मुलाचा उल्लेख झाला होता. म्हणजे अंतुशेठला मुलगा आहे?
अहो आहे म्हणजे काय, चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर भायखळाच्या स्टेशनवरती तिकीट गोळा करतो. चेहऱ्यावरची सुरकुती न हालू देता अण्णा साने म्हणाले होते. मग वडिलांना मदत नाही करत का तो? अहो करतो कधी कधी, त्यालाही संसार आहे ना. त्यातून BBCI JIP डबा जोडलेला. या अड्ड्यातले विशेष शब्द गोळा केले तर त्याचा एक स्वतंत्र शब्दकोश निर्माण होईल. BBCI JIP डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह, हे लक्षात यायला मला जरा वेळच लागला. काय आलं ना लक्षात? तेव्हा अंतुशेठच्या स्नानसंध्येची पंचायत होते. शिवाय मुलाच्या घरी थोडी आणखी चालतात म्हणे. आमच्या अंतुशेठचं कसं जमायचं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परत राहू. दसरा दिवाळीला अंतू बरवायला मिळतं आपलं मनी ऑर्डरीतून पितृप्रेमाचं ते पोचतं 5-10 रुपयाचं. तेवढ्यावरती फिरतो मिशीला कोकम लावून तूप तूप सांगत आणि उगीच खुर्दा खुळखुळवतो 4 दिवस खिशात हात घालून. अहो तिकीट कलेक्टरला पगार तो काय असणार हो? अहो पगार बेताचाच, पण चवल्या पावलांची आचमनही चालतात म्हणे. आता खरं खोटं देव जाणे हो. आणि चालायचंच, आणि घेतलं ते घेऊ देतो. अहो 8 आणे खाल्ले की चौकडीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात, आणि लाख रुपये खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून. राजकारण हा तर अंतुशेठच्या अड्ड्यातला लाडका विषय. प्रत्येक राजकीय पुढाऱ्यावरती आणि त्यांच्या तत्व प्रणालीवरती त्यांचे आपले मौलिक विचार. कोकणात दुष्काळ पडला होता, तसा तिथे नेहमीच दुष्काळ, पण हा दुष्काळ अंतुशेठच्या भाषेत सांगायचं म्हणजे फॅमिन ऍक्टान्वये पास झालेला. दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम. कोणीतरी संध्याकाळी अंतुशेठला विचारलं, काय अंतुशेठ भाषणाला दिसला नाही? कोणाच्या? नेहरूच्या. अरे छान, अरे दुष्काळ पडला इथं तर भाषण कसले देतो? तांदूळ दे. अरे हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बोलणारा दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय, हा इथे. याचा त्याच उपयोग नाही, त्याचा याच उपयोग नाही. आणि तुम्ही आपले खोळे आला नेहरू चाले बघावयास. आणि रत्नागिरीस दाखवली काय त्यास? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट. अरे गंगाधर पंत टिळकास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता काय रे? तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून. कुणाची तरी खाट दाखवली, दिलं ठोकून. याच्यावरती टिळकान पहिले टेहा केले. अहो पुरावा काय? का टिळकाच्या आईशीचं बाळणपण केलेली सोयी आली होती साक्षीस? टिळकाचं सोड, 100 वर्ष झाली त्याच्या जन्मास. अरे तू जन्मलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय? जा जाऊन म्हातारीस विचारून ये आणि मग मला सांग टिळकाच्या नेहरूच्या गोष्टी. हो. मला नेहमी प्रश्न पडायचा की या मंडळींची आदराची स्थानं तरी कोणती? जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्कही मंडळी प्यायले देव जाणो. यातली निम्म्याहून अधिक माणसं मनी ऑर्डरीवरती जातात आणि त्यातले पैसे वाचून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागर तीर आहे, नारळाची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारं काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जातं आणि मग उरतं काय? तर भयान विनोदाचं अभेद्य कवच. कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतुशेठने आपलं भाष्य सुरू केलं. हो कसला गांधी? जगभर गेला पण रत्नागिरीस फारसा आला नाही तो. हो पक्का तो त्यास नेमके ठाऊक. इथे त्याच्या पंचाचे कौतुक नाही की दांडीचे नाही. आम्ही सगळेच पंचेवाले आणि त्याच्यापेक्षा जास्त उघडे. अहो सुता बितात काही तथ्य नाही हो. आमचा शंभू शेठ जन्मभर जानवरचे सूत काढीत आला. अहो ब्रिटिश सरकार तर सोडा, पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टर देखील घाबरला नाही त्यास. तिसरं शस्त्र म्हणजे उपवासाचं. अहो इथं निम्म कोकण उपाशी. अहो नेहमी तुपाशी खाणाऱ्या उपाशी माणसाचं कौतुक. आम्हाच कसलं नाही. माणूस असेल मोठा, माणूस असेल मोठा, पण त्याचा हिशोबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठच्या खात्यावर? आणि स्वराज्याचं म्हणाल तर त्याचा संबंध गांधीशीही नाही, टिळकाशीही नाही आणि सावरकराशीही नाही. म्हणजे स्वराज्य आकाशातून पडलं की काय? ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा. पण इंग्रज गेला तो कंटाळून हो. अहो लुटण्यासारखं शिल्लकच काय राहिलं होतं?
धंदा बुडीत खाती जायला लागला, फुकला नाही देवाळ. कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुका उकिरडे. हे सगळं चक्रांनी होत असत. सत्ता इंग्रजाची नाही, नेहरूची नाही, जनतेची नाही, सत्ता आहे विश्वेश्वराची. मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला? खोणे की काय तुम्ही? विश्वेश्वर घट्ट आहे राजवण्यावर. एक खेळ करून दाखवला त्यानं. 150 वर्षाच्या गुलामीचा कसला खेळ? 150 वर्ष तुमची. ब्रह्मदेवाच्या रिष्टवाच्यातला काटा सेकंदात देखील हलत नाही, 1000 वर्ष ओलांडल्याशिवाय. कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंड हे तत्वज्ञान सांगायला लागली की काळीज हदरून जात. समाजवादाच्या गप्पा येतो, नुसत्या गप्पा. एक आंब्याचं पान देखील नसतं दुसऱ्यासारखं. ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडण निराळ. सगळ्या माणसांची नशीब सारखी होतील कशी? आणि घटकाभर धरा आला तुमचा समाजवाद आणि तुमचा रत्नागिरीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे. ती कोकण रेल्वे आली आणि गेली पांडुगुरुवाच्या परसातून. म्हणून काय छोट्या पांडवाच्या खांद्याला हाताचे खुंट का फुटणार आहेत? आणि हात नाही म्हणजे कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली. या तुमच्या राज्यात छोटा पांडू कसला, कसा आणि काय? तो तसाच राहायचा. स्वराज्य आलं म्हणून हरिसाठ्याचा तिरळ डोळा सरळ झाला नाही की महादेव गडबोल्याचं धोंद आत गेलं नाही. समाजात डावा आणि उजवा हे राहायचं. राम राज्यात देखील मारुतीच्या शेपूट उपटून त्याने आपल्या पाठीस नाही जोडलं. तो नरच राहिला आणि तो वानरच राहिला. अशा वेळी अंतुशेठच्या जिभेवरती सरस्वती नसते. हो बरोबर आहे अगदी. उगीच तोंड देखलं बरोबर आहे म्हणू नका त्या शामराव मुरकुट्यासारखं. चुकत असेल तर कान उपटा. तुम्ही माझ्याहून लहान खरे पण शिक्षणाला थोरा आहात. अंतुशेठच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो, त्याचं कुठेतरी काहीतरी जळत असतं. गेल्या 4-5 वर्षात रत्नागिरीला फार वेळा जाताच आलं नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आलं, डांबरी रस्ते आले. मी 2-3 वर्षापूर्वी गेलो तेव्हा अंतुशेठने म्हणालो, अंतुशेठ रत्नागिरी झगपक झाली तुमची, विजेचे दिवे आले, पण तुमच्या घरी नाही आली का वीज? काळो खाय तो आपला बरा आहे. उद्या झगपक प्रकाश पडला तर बघायचं काय? दळीद्रच ना. पोपडे उडलेल्या भिंतीनी गळकी कौल बघायला वीज कशासो हवी? आमचं आपलं दारिद्र्य काळोखात दडलेलं बरं. अंतुशेठ मनमुराद हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अण्णगोपट्या झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखीन 1-2 मंडळी निजधामाचं गेल्याला कळलं. कधी नाही ती कारुण्याची आणि गोडव्याची झाक अंतुशेठच्या बोलण्यात मला आढळली. जोगणेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर, अंतुशेठ आता आपणहून सांगत होते. म्हाताऱ्याला काशी विश्वेश्वर हरिद्वार ऋषिकेश घडवून आणलं नीट. माउंद घातलं जोरदार शंभू जोगळेकरांना. गंगेच्या पाण्याचं लहानसं गडू शील बंद करून आठवणीने घेऊन आलाय माझ्यासाठी. पुढच्या खेपेला याल तेव्हा त्याचं शील फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जावई बापू. पहिल्या भेटीतलं संबोधन अजूनही कायम होतं. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतुशेठच्या घरातला गंगाजलाचा गडू सुदैवाने सीलबंदच होता. वा वा कॉंग्रॅच्युलेशन हो जावई बापू, कळलं आम्हाला. जाऊन या. पण तेवढी एक रिक्वेस्ट आहे, आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी. कसली रिक्वेस्ट? तेवढा कोहिनूर पाहून या हो. माझी आपली उगीच तेवढी इच्छा नाही. माझ्या पिंडाला कवळा नाही शिवला ना तर कोहिनूर असं ओरडा शिवेल. परत आल्यावर सांगा हो कसा दिसतो. लंडन पॅरिस सगळं बघून या हो. मला उगीच त्यांच्या पाया पडावंसं वाटलं. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. आयुष्यमान व्हा, श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे हो तुम्हाला. मी निरोप घेतला आणि 4 पावलं टाकली असतील लगेच हाक ऐकू आली. हो जावई बापू. काय अंतुशेठ? जात नाही ते एकटेच की सपत्नीक? नाही आम्ही दोघेही जातोय. वा हे चांगलं केलं हो. नाही उगीच ते किडा आला डोक्यात.
म्हटलं परदेशी विद्या शिकायला निघाला, देवयानीची कथा आठवली. आमच्या मुलीलाही आशीर्वाद सांगा हो, तुमचं भाग्य तिच्यामुळे आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, मनात ठेवा, कुठे बोलू नका. 40 वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून या घटकेपर्यंत मोहरला नाही. अहो, शेकडान आंबा घेतलाय कधी काळी त्या झाडाचा, पण भाग्य कुठल्या वाटेने जाते बघा. असो, सुखरूप या हो. इथून प्रयाण केव्हा? उद्या सकाळच्या एसटीने निघणार. डायरेक्ट मुंबई की काय? हे चांगलं केलं हो. अहो, एकदा तो प्रवास घडला की त्या चिकटीवरती माणसानं पृथ्वी प्रदक्षिणा करून यावं. परवा वरच्या आळीतल्या तात्याजोग जाऊन आला, अजून हाडांचा हिशोब जमवतोय. 7-8 हाडं तरी हरवली म्हणतो एसटीत. अंतुशेठ सगळं तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता. पहाटे 5 वाजता एसटी स्टँड वरती अंतुशेठची जावई बापू ही खणखणीत हाक ऐकू आली. मी चकितच झालो. अंतुशेठने वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हातात दिली. तुमचा विश्वास नाही ठाऊक आहे मला, पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगार आहे. विमानातून जाणार म्हणून कळलं वकील साहेबांकडून. एवढी पुडी काही जड नाही खिशास. एसटी सुटली आणि अंतुशेठ आमच्या कुटुंबियांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात सुद्धा त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट चटकन माझ्या डोळ्यांवरती आघात करून गेलं. कोकणातल्या फणसासारखी स्थितीतली माणसं सुद्धा खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.